पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. किती जणांना ठाऊक आहे, देवाला अपेक्षित असलेल्या कठीण गोष्टी जर आपण शिकलो नाही तर त्याला हवे असलेले लोक आपण बनणारच नाही, कधीच नाही. जे आमचा कार्यक्रम पाहतात त्या तुम्हाला हे ठाऊक आहे की जरी माझा संदेश उत्तेजनपर असला आणि देव तुमच्यावर किती प्रीती करतो, तुमच्यासाठी त्याच्या योजना किती चांगल्या आहेत, या गोष्टींविषयी मी खूप शिकवलंय. जॉयस्मायर मिनिस्ट्रीजतर्फे आम्ही फक्त गोडधोड गोष्टी सांगत नाही, तुमच्या वाढीसाठी आणि तुम्ही प्रभूमध्ये बलवान व्हावं म्हणून आम्ही जड अन्नही देत आलो आहोत. तुम्ही पोपॉयसारखं असावं म्हणून आज मी तुम्हाला पालक खाऊ घालणार आहे. आमेन. इब्री अध्याय 12 वचन 11. कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते, क्लेशदायक वाटते. तरी पुढील काळात बघा नंतर पुढे तिच्याकडून ज्यांना वळण लागले आहे त्यांना ती नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते. फळांचा असा हंगाम जो नीतिमत्वाने भरलेला असतो, देवाच्या इच्छेतील योजना, विचार आणि कार्य यांचे सुसंगत योग्य परिणाम साधणारा आणि योग्य नातं राखणारा असा असतो. आणि पुढे हा लेखक असं म्हणतोय, म्हणून तुम्ही आता आपले लोंबकळणारे हात आणि लटपटणारे गुडघे सरळ करा. तुम्ही आपले लोंबकळणारे हात आणि लटपटणारे गुडघे सरळ करा. तो असं म्हणतोय की ठीक आहे, जर देव एखाद्या गोष्टी संबंधाने तुमच्याशी व्यवहार करतोय, जर तो तुम्हाला तुमच्या सुखासीन आणि आरामदायक घरट्यातून बाहेर काढत असेल आणि आता तुम्हाला काही काटे बोचत असतील, तर समजून घ्या की देव तुमच्या जीवनात कार्य करत आहे. तुमच्या जीवनात त्याला नको असलेलं असं काही फार काळापासून आहे जे आता तो अधिक काळ सहन करू शकत नाही आणि हा संदेश आत्ता तुमच्यापर्यंत त्याला पोहोचवायचा आहे. तर आत्ता आपलं डोकं सदैव खाली घालून फिरण्याऐवजी, आपले खांदे पाडून असे चालण्याऐवजी तुम्ही या सगळ्या गोष्टी झटकून टाका आणि फक्त आनंद करा. कारण देव शिस्त लावत असताना ती चांगली वाटत नसली तरी त्यामुळे आपल्या जीवनात आवश्यक असं फळ उत्पन्न होत असतं जे एरवी शिस्तीशिवाय कधीच उत्पन्न होणार नाही. समजलं का तुम्हाला? तुम्हाला कळत नसलं तरी हरकत नाही. किती जण म्हणू शकतील की त्यांच्या काही वर्तणुकीच्या बाबतीत देव सध्या त्यांच्याशी व्यवहार करतोय, किंवा कित्येक गोष्टी अशा असतात ज्या सांगणं खूप कठीण असतं, ज्यामध्ये तुम्ही फार काळापासून गुंतलेले असता आणि देव त्या गोष्टी संबंधाने कार्य करत नाही. पण अचानकपणे आता जेव्हा तुम्ही ती गोष्ट करता तेव्हा तो मध्ये पडतो. किती जणांना आनंद वाटतो, देव एकाच वेळी प्रत्येक गोष्टीत हात घालत नाही म्हणून ते कठीण गेलं असतं, नाही का? तर नीतिमत्वाचं शांती देणारं फळ हे मौल्यवान असतं. तो म्हणतो की जर आपण शिस्तीमधून गेलो तर आपल्या जीवनात शांतीचं फळ देणारा नीतिमत्वाचा हंगाम जरूर येईल. आणि बघा, माझ्या मते दोषी भावना मनात ठेवून रात्री झोपी जाण्या एवढी वाईट गोष्ट दुसरी नाही. मनात दोषभावना घेऊन सकाळी जाणं होण्या इतकी वाईट गोष्ट नाही. आणि तशाच परिस्थितीत प्रार्थना करणं हे तर आणखी वाईट आहे, कारण तुमच्यात आणि प्रभूमध्ये सगळं काही नीट असतं. यापेक्षा सगळ्यात उत्तम, सगळ्यात अद्भुत आणि सगळ्यात आरामदायक गोष्ट कुठलीच नाही, जेव्हा तुम्ही ठामपणे हे म्हणू शकता की माझ्या जीवनात अशी कुठलीही गोष्ट नाही जी माझ्यामध्ये आणि प्रभूमध्ये आहे. म्हणजे कुठलीच अयोग्य गोष्ट तुमच्या मनाला बोचत नाही, अशी कुठलीच गोष्ट नाही जी तुम्ही जाणीवपूर्वक देवापासून लपवली आहे किंवा तुम्ही देवाची आज्ञा मोडलेली आहे. असं असेल तर तुमच्या जीवनात आनंद आणि शांती राहील आणि तुमची ख्रिस्ताच्या नीतिमत्वात वाढ होईल. स्वतःविषयी मनामध्ये सतत दोषभावना आणि अपराधी भावना बाळगणं यापेक्षा भयंकर अशी दुसरी कुठलीही गोष्ट नाही. कोणी आमेन म्हणणार आहे का? सांगा मला. ही भयंकर भावना आहे. म्हणून स्वतःला शिस्त लावणं खूपच गरजेचं आहे. शिस्त आणि आत्मसंयमनाविषयी शक्य तितकं सगळं शिकणं हे फारच गरजेचं आहे. कारण या एकाच गोष्टीमुळे तुमच्या जीवनात शांतीचं आणि नीतिमत्वाचं फळ येईल, ज्याची सगळ्यांनाच आशा लागली आहे. बघा, एक फुटबॉल प्रशिक्षक आहे जो असं म्हणाला की तो तरुणांना स्वतःला शिस्त लावायला शिकवेल, कारण त्याशिवाय ते त्यांच्या समोर असलेलं ध्येय कधीच गाठू शकणार नाहीत.
बघा, तुमचीही काही स्वप्न आणि ध्येय नक्कीच असतील, इच्छा असतील, उज्ज्वल भवितव्याच्या तुमच्या काही योजनाही असतील, आणि मग त्या आर्थिक बाबी असो किंवा भौतिक असो किंवा व्यावसायिक किंवा सेवेच्या असो, या कशाविषयी अगदी उच्च पातळीवरच्या शिस्तीशिवाय तिथे पोहोचणं अशक्य आहे. मला ठाऊक आहे, हल्ली बऱ्याच लोकांना कामाशिवाय मेवाच हवा असतो किंवा लाभ हवे असतात. फक्त बिनकामाचे लाभ. पण खरं तर तसं होणं शक्य नसतं. आज बरेच लोक असे आहेत, लोकांची संपूर्ण पिढी अशी आहे जे त्या काळात वाढलेले नाही ज्यात आम्ही वाढलो, जिथे लोक खूप काळापर्यंत परिश्रम घ्यायचे, कुठल्याही लाभाची अपेक्षा करत नव्हते किंवा सुट्ट्यांचीही अपेक्षा करत नव्हते. पण आता मात्र लोक तुम्हाला सारखे असं विचारत असतात, सगळेच नाही पण बरेच विचारतात, की काही जाणून घेण्याआधी त्यांना आपला लाभ जाणून घ्यायचा असतो. त्यांना फक्त लाभच हवा असतो. आणि दुःखाची गोष्ट की त्यांना कामात काहीच इंटरेस्ट नसतो. हल्लीचं युग हे खरंच पदव्यांचं युग झालंय. बघा, आजच्या युगातली ही खूपच भयंकर गोष्ट आहे. देवाने सगळ्यांना एक समान केलंय. खरं तर कुठल्याही गोष्टीसाठी आपण आपोआप पात्र होत नाही. प्रत्येकाला समान संधी मिळते, पण आपण जबाबदार व्यक्ती नसतो. आपण लोकांकडे जे आहे त्याचीच अपेक्षा बाळगतो, पण ते लोक जबाबदार असतात. हल्ली लोकांना काम करायचं नसतं किंवा काहीही करायचं नसतं, त्यांना फक्त लाभ हवे असतात. आता बघा, मी असं म्हणत नाही की ते काम करू शकत नाही. त्यांना काम करायचं नसतं, जबाबदाऱ्या व्हायच्या नसतात, त्यांना आपलं काम करायचं नसतं. कठोर परिश्रम घेणाऱ्या लोकांचे सगळे लाभ त्यांना हवे मात्र असतात, कष्ट न घेता. खरं तर यामुळे आपल्या समाजातील बऱ्याचशा गोष्टी या बिघडण्याच्या मार्गावर आहेत, ज्यात कष्ट घेणाऱ्या लोकांचाही समावेश आहे. त्यांची कष्ट घेण्याची प्रेरणाही नष्ट होऊ शकते. कष्टाचं फळ त्यांना मिळालंच पाहिजे. बघा, पुढे जाण्यापूर्वी मी 2-3 गोष्ट स्पष्ट करणार आहे. जेव्हा मी कठोर परिश्रम घेण्याविषयी बोलते, मी देहाच्या कामांविषयी बोलत नाहीये. देहाची कामं म्हणजे काहीतरी घडवून येण्यासाठी स्वतःची योजना आखणं आणि स्वतःच्या शक्तीने चुकीच्या मार्गावरून धावत सुटणं. देवाला स्वतःपासून दूर सारून त्या गोष्टी करू पाहणं ज्या देवच करू शकतो, त्या देवालाच शक्य आहेत. मी तुम्हाला काही उदाहरणं देते. मी माझ्या नवऱ्याला बदलण्यासाठी बरीच वर्ष खर्ची घातली, पण काहीही फायदा झाला नाही. मी बरीच वर्ष माझ्या मुलांना बदलण्यासाठी घालवली, विशेष करून माझ्या 2 मुलांना. त्यापैकी एक आहे माझा थोरला मुलगा, कारण त्याचं आणि माझं पटायचंच नाही. आणि मी नेहमी त्याला सांगायचे माझं त्याच्यावर प्रेम आहे, पण मला तो आवडत नव्हता. पण आता तोच मला मदत करतो. तुम्ही मला हसाल कदाचित, पण तुम्हालाही तुमचं एखादं मूल आवडत नसेल, पण तुमच्यात ते कबूल करण्याचं धैर्य नसेल. चला आता थोडंसं प्रामाणिक व्हाच. तर मनोरंजक गोष्ट अशी की तो मोठा होत होता आणि मीही प्रभूमध्ये वाढत होते, पण तो मला न आवडण्याचं कारण होतं की तो अगदी माझ्यासारखाच होता. आणि त्यामागे सत्य हे होतं की तो ज्या स्वभावाचा होता त्याच स्वभावाची मीही होते, आणि आम्ही दोघंही ताबा मिळवण्यासाठी नेहमी भांडायचो, कायमच. आणि मला हे कळत नव्हतं की त्याचं कुठे बिनसलं, पण त्याच्या बाबतीत जे चुकत होतं तेच माझ्या बाबतीतही चुकत होतं. आणि त्याला बदलण्याऐवजी किंवा माझ्या नवऱ्याला किंवा माझ्या मुलीला, जी मला हवी आहे तशी नीटनेटकी राहत नव्हते, तिला बदलण्याऐवजी देवाने माझ्यात कार्य करून मला बदलायला हवं होतं. तर अशा प्रकारे धुमसण्यात माझी अनेक वर्ष गेली. आणि मला आढळून आलं की देवाने मला सोपवून दिलेलं कार्य नाहीये, पण ते काम मी करू पाहत होते. ते माझ्या देहाचं कार्य होतं. आणि बघा, जेव्हा आपण देहाच्या कार्यात गुंतलेले असतो आणि जे काम देवच करू शकतो ते आपण करू पाहत असतो, तेव्हा आपल्या वाट्याला येणारी एकच गोष्ट, ती म्हणजे तणाव, पराकोटीचा तणाव. कारण आपण स्वतःच्या प्रयत्नांनी करू पाहतो तेव्हा तणावच निर्माण होतो. आपण काहीही केलं तरी ते सफल होत नाही. आमेन म्हणणार आहे का कुणी आज? आमेन. पण त्याच वेळी मी माझ्या 2 शेजाऱ्यांनाही हाताळत होते. मी या कामात व्यस्त होते. मी डेवला, माझ्या 2 मुलांना, माझ्या शेजाऱ्यांना हाताळत होते. मी स्वतःलाही बदलू पाहत होते, पण यश येत नव्हतं, कारण देवच आपल्याला बदलू शकतो.
आणि आपलं काम आपण करायला हवं ते म्हणजे वचनाचा अभ्यास करणं, प्रार्थना करून देवाची वाट पाहणं. माझं काम फक्त एवढंच आहे. बघा, जेव्हा मी लोकांच्या समस्या पाहते तेव्हा मी प्रार्थना करायला हवी, आणि ती सुद्धा अगदी काळजीपूर्वक. असं नाही की हे देवा तू डेव्हला बदल, तू अमुक बदल, तू तमुक बदल. देवा, इतरांना बदलण्याआधी तू प्रथम मला बदल देवा, कारण इतरांपेक्षा माझ्या समस्या जास्त आहेत. आणि आम्हा सगळ्यांमध्ये तू असं कार्य कर ज्यामुळे तुझी सेवा घडून येईल. मी माझी सेवा वाढवण्याचाही प्रयत्न करत होते, मोठ्या सेवेचं दार उघडण्याची मी वाट पाहत होते, पण माझ्या जीवनात इतर अनेक प्रश्नही होते. जरी मला सेवेसाठी पाचारण झालं होतं तरी मी ती फार कमी करत होते. मी घरोघरी बायबल शिकवत होते. मी ते 5 वर्ष केलं. मग मी एका चर्चमध्ये जायला लागले. तिथे शेकडो लोकांना मी शिकवत होते आणि मी तिथे वचन सेवेसोबतच बायबल कॉलेजमध्येही शिकवत होते. पण सध्या मी जे करते ते करण्याचं माझं ध्येय होतं. ही गोष्ट देवाने माझ्या हृदयात घातली होती, जगभरातल्या लोकांना देववचन शिकवण्याची, कारण मला वचन आवडतं आणि जे देवाला द्यायचं आहे ते लोकांना मिळावं असं मला वाटतं. पण माझी समस्या होती की बरेच लोक आपल्या वरदानामुळे कोणीतरी बनू शकतात, पण योग्य चारित्र्याअभावी तिथे पोहोचल्यानंतरही ते तिथे राहू शकत नाहीत. तेव्हा आपण घाई करता कामा नये, तर देवाला आपल्या जीवनात जे हवं ते करू द्यायला हवं, आणि इतरांच्या जीवनात त्याने काय करायला हवं ते तुम्ही विसरून जा. चला, आता मी आज चांगला संदेश देतेय. तुम्हाला ठाऊक असलेल्या इतरांच्या जीवनात देवाने काय करायला हवं ते विसरून जा. त्याला म्हणा, प्रभू माझ्यात कार्य कर. एकच मार्ग आहे ज्याद्वारे आपलं चारित्र्य विकसित होतं, तो म्हणजे शिस्तीद्वारे आणि आत्मसंयमाद्वारे. याचा अर्थ असा की आपण देवाच्या कृपेने आणि दयेने आपलं जीवन देवाच्या वचनाशी सुसंगत राखायला हवं. वचनाशी सुसंगत हे वेदनादायक आहे, कठीण आहे. तुम्हाला स्वला मारावं लागेल. आपल्या देहाच्या बऱ्याचशा गोष्टी वधस्तंभावर गेल्या पाहिजेत. पण देवाने आपल्यातील प्रत्येकाला शिस्तीचा आणि आत्मसंयमाचा आत्मा दिलेला आहे. असं म्हणण्यात अर्थ नाहीये माझ्यामध्ये आत्मसंयमच नाही. बायबलच्या दृष्टीने ते खरं नाहीये. बघा, 2 तिमोथी अध्याय 1:7, देवाने आपल्याला भीतीचा आत्मा दिलेला नाही, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि शांतीचा आत्मा दिलाय. आणि विस्तारित बायबल म्हणतं की शांतीचा आत्मा हा पूर्ण संतुलनाचा, शिस्तीचा आणि आत्मसंयमाचा आत्मा आहे. म्हणजे आपण योग्य विचार करून त्याप्रमाणे अगदी योग्य प्रकारे वागू शकतो, कारण आपलं वागणं आपल्या विचारांमधूनच येतं. आता प्रभूने आपल्याला ते दिलेलं आहे, पण ते आपल्याकडे बीजरूपात येतं. नवीन जन्माच्या वेळी तो ते आपल्यामध्ये पेरतो. तुमच्यापैकी ज्यांनी ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलंय त्यांना नवा कोरा स्वभाव मिळाला, हे ठाऊक आहे. आता तुम्ही स्वतःला जरा आरशात पहा. तुम्ही काही वेगळे दिसणार नाही. काही काळापर्यंत तुम्ही वेगळं वागणारही नाही. पण काय होईल ते मी तुम्हाला सांगते. बघा, ज्या गोष्टी तुम्ही पूर्वी करायचा त्याचं तुम्हाला वावडं नव्हतं, पण आता त्या करताना तुम्हाला ते खटकतील आणि तुम्हाला ते टोचणी लावतील. सारखी इथे कुठेतरी, तिथे कुठेतरी सारखी अशी तुम्हाला टोचणी लागेल आणि तुम्ही अस्वस्थ व्हाल. बघा, तुम्ही माझं ऐकलत तर बघा, तुमची आई काय म्हणायची, तुम्ही आईचं ऐका. त्याच नात्याने आत्मिक मोकळीक घेऊन मी म्हणते, तुम्ही आईचं ऐकायला हवं. आता माझं वयही बरंच झालंय, पुरेसा अनुभव गाठीशी आहे. मी सांगू शकते, एक तर तुम्ही प्रभूच्या मार्गाने चालू शकता किंवा स्वतःच्या. तेव्हा कसं चालायचं हे तुम्ही ठरवायचंय. एकाच पर्वताभोवती वारंवार फिरत राहायचंय ते तुम्हाला ठरवायचंय. एकतर तुम्ही प्रभूच्या मार्गाने जाता किंवा कुठलाच मार्ग नसतो. जर तुम्हाला शांती आणि आनंद हवा असेल तर आत्म्याने जगणं शिकावंच लागेल, डोक्याने नव्हे. तुम्ही ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलंयत. टीव्हीवरून पाहत असलेल्या प्रेक्षकांनो, ख्रिस्ताला जर तुम्हाला आपल्या हृदयात घ्यायचं असेल तर तुम्ही आपली पापं कबूल करून म्हणा, प्रभू मला क्षमा कर, मी विश्वास ठेवतो येशू माझ्यासाठी मरण पावला, तू मला तारणारा म्हणून हवायस. जर तुम्ही आज ख्रिस्ताला स्वीकारलत आणि पापापासून वळलात तर तुम्हाला नवीन स्वभाव मिळेल. जर कोणी ख्रिस्तामध्ये असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले आणि सर्व काही नवे झाले आहे. पण हे नेमकं कुठे घडतं? ते घडतं तुमच्या आत्म्यात. हे तुमच्या मनात घडत नाही. तुम्हाला अचानकपणे नवीन मन किंवा नवीन भावना मिळत नाहीत. तुमच्या इच्छा अजूनही हटवादी असू शकतात.
तुम्हाला नवीन आत्मा मिळतो, जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यात राहायला येतो, हे नवीन जन्माच्या वेळी होतं, तेव्हा तुम्हाला पवित्र आत्म्याचं फळही मिळतं. प्रीती, आनंद, शांती, धीर, चांगुलपणा, ममता, नम्रता, दीनता, आत्मसंयम. आत्मसंयम हे पवित्र आत्म्याचं एक फळ आहे. तुम्ही विश्वासणारे असाल तर ते तुमच्यात आहे. तेव्हा असं म्हणू नका माझ्यात आत्मसंयमच नाहीये, मी शिस्त असलेली व्यक्तीच नाहीये. शिस्त तुमच्यात बीजरूपाने आहे आणि त्या बीजाला आपल्याला पाणी घालायचंय, ते देवाच्या वचनाचं. देवाच्या वचनाला वचनरूपी पाणी असं म्हटलंय. त्याला वचनरूपी पाणी एवढ्यासाठी म्हटलंय कारण तुम्ही जेव्हा वचन ऐकता, फक्त तिथे बसून विश्वासाने हे वचन ऐकता, तेव्हा ते तुमच्या विश्वासाबरोबर मिसळतं. संदेश जेव्हा तुमच्या कानी येतो तेव्हा वचनाचं कार्य तुमच्यात सामर्थ्याने होत असतं, असा तुम्ही विश्वास ठेवता. त्यामुळे तुमच्या हृदयात काहीतरी अद्भुत असं घडतं आणि तुम्हाला जे हवं असतं त्यापेक्षा देवाला जे तुमच्या जीवनात हवं असतं ते तुम्हाला हवं असं वाटतं. तेव्हा जितका अधिक वेळ तुम्ही देवासोबत घालवता, प्रार्थनेत घालवता, वचन वाचण्यात घालवता, तितकं तुम्ही पवित्र आत्म्याला तुमच्या विचारात कार्य करायला वाव देता आणि परिणामी तुम्ही चांगल्या कृतीचं फळ बघू लागता. त्यामुळे तुम्हाला चांगल्या गोष्टी कराव्याशा वाटतात आणि मग बायबल म्हणतं तसं आपण झाडासारखे वाढतो आणि फक्त बीज राहत नाही तर झाड बनतो नीतिमत्वाचं. प्रभूने लावलेलं रोप. का? तर त्याच्या गौरवासाठी. बघा, आपल्यातील पुष्कळ जणांनी आपलं ख्रिस्ताला स्वीकारण्यापूर्वीचं जीवन सैतानाचा गौरव करण्यात घालवलं. आपण त्याला आपलं मन आणि आपलं मुख वापरू दिलं, आपली वृत्ती त्याला वापरू दिली, लोकांना अयोग्य रीतीने आपण वागवलं, स्वार्थी स्वकेंद्री झालो, देवाला त्यातून काहीच गौरव मिळालं नाही, आपण स्वतःसाठीच जगलो. पण आता सगळं चक्र उलट फिरवू शकतो देवाला आपल्या जीवनात कार्य करू देण्याने. हे काही सोपं असणार नाही, ती काही गंमत असणार नाही, पण शेवटी मात्र दिलेल्या किमतीचं मोल मिळणारच. आपल्याला फक्त हवं ते देण्यासाठी देवाने तारलेलं नाही. मी म्हटलं, आपल्याला फक्त हवं ते देण्यासाठी देवाने तारलेलं नाही. त्याला आपल्याला उत्तम गोष्टी द्यायच्यात, आपल्याला आशीर्वाद द्यायचे, पण प्रभू येशूच्या प्रतिमेत रूपांतरित होण्यासाठी आपल्याला नेमण्यात आलाय. आपला उद्देश या भूतलावरची अतिश्रीमंत व्यक्ती होणं नाहीये, किंवा सगळ्यात मोठी सेवा मिळवणंही नाहीये, किंवा हवं ते मिळणं असंही नाही, किंवा एखाद्या कंपनीचा अध्यक्ष होणं नाही. आपलं उद्दिष्ट देवाने नेमलेलं उद्दिष्ट आहे प्रभू येशूच्या प्रतिमेत रूपांतरित होत जाणं. आणि जसा प्रभू येशू पिता कसा आहे हे दाखवण्यासाठी आला आणि म्हणाला, ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. मी पित्याला प्रगट करायला आलो, तर आता तो स्वर्गात गेलाय. आणि त्याने एक जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे. तो पृथ्वीवर असताना एका वेळी एका ठिकाणीच असू शकायचा. तो म्हणाला, मी गेल्यावर तुम्ही केवळ मी केलेलंच कार्य करणार नाही, तर त्याहीपेक्षा मोठी कामे कराल. का? कारण आपण त्याचे प्रतिनिधी आहोत आणि त्याचं पाचारण केलेले लोक. या नात्याने जर प्रत्येक व्यक्ती त्याचा प्रतिनिधी म्हणून जगला असता, तर आज जगामध्ये कितीतरी उलथापालट झाली असती. या जगाची स्थिती आज किती वेगळी दिसली असती. मी एक गोष्ट सांगू इच्छिते की जर आपण ख्रिस्ताचे लोक म्हणून उभे राहिलो असतो, तर आतापर्यंत जगामध्ये ज्या समस्या दिसून आल्या त्या दिसल्या नसत्या. हे तुम्ही आपल्या कारवर मोठमोठे स्टिकर लावण्यापेक्षा अधिक आहे, गळ्यात क्रॉस लटकवण्यापेक्षा अधिक आहे, आणि प्रत्येक आठवड्यात चर्चला जाण्यापेक्षाही अधिक आहे. हे देवाशी एक पक्का करार करून असं म्हणणं आहे की ठीक आहे देवा, प्रथा म्हणून चर्चला जायला मी आता कंटाळले. जर मी स्वतःला एक ख्रिस्ती म्हणून घेतो, तर मला तसंच जगायचंय. मला शिस्तीने आणि आत्मसंयमाने जगायचंय आणि प्रभू येशूच्या प्रतिमेत रूपांतरित होण्यासाठी आवश्यक ते सगळं करायचंय. ख्रिस्तासारखं होणं हे तुमचं ध्येय आहे आणि ख्रिस्तासारखं होणं हे माझंही ध्येय आहे. आता शिस्तीविषयी मी आणखी एक गोष्ट सांगणार आहे. या सभांमध्ये अनेकदा मी ती शिकवली आहे. शिस्त ही इच्छाशक्तीपेक्षा अधिक मोठी गोष्ट आहे. ते म्हणजे एखादी गोष्ट मनात ठेवून असं म्हणणं नाही, झालं आता स्तुती असो, मी आता माझं जीवन सरळपणे जगणार.
मी कर्जातून बाहेर पडणार, मी माझं वजन घटवणार, घर चांगलं टापटीप ठेवणार, रोज बायबलचे 3 अध्याय वाचून काढणार, 2 तास प्रार्थना करणार. हालेलुया, ठरलं आता. त्या स्त्रीने मला प्रेरणा दिली आहे म्हणून मी सांगू शकते, मी शिस्तप्रिय आणि आत्मसंयमी बनणार. बघा, अशा प्रकारच्या संदेशांना मीही असाच प्रतिसाद द्यायचे, कारण माझ्याकडे ही बळकट इच्छाशक्ती होती. पण खरं सांगते, जरी आपली इच्छा यात समाविष्ट असली तरी तो असं म्हणतो की मी तुझ्या पुढे जीवन आणि मरण ठेवलंय, तू मात्र जीवनाची निवड कर. बघा, मी माझ्या जीवनात रोज काही ना काही शिकते. बऱ्याच वर्षांपासून मला ते ठाऊक आहे, पण देव मला तसंच जाऊ देत नाही. देवाने एखाद्या गोष्टीची आज्ञा आपल्याला दिली तरीही देवावर टेकल्याशिवाय आपल्याला ते करता येत नाही. ऐकताय का तुम्ही माझा? मला संदेश देण्याचं वरदान आहे, पण देवावर विसंबल्याशिवाय आणि त्याची वाट पाहिल्याशिवाय मी इथे येण्याचं धाडस करत नाही, कारण माझ्याद्वारे तो तुमच्याशी बोलला नाही तर तुम्ही अगदी कंटाळून जाल. आपण अगदी व्यवस्थितपणे हे समजून घ्यायला हवं. योहान 15 मध्ये बायबल काय म्हणतं ते, माझ्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही, काहीच नाही. आपण देवाची वाट पाहणं शिकायला हवं. देवाची वाट पाहणं हे वाचणं आणि प्रार्थना आणि अभ्यास यापेक्षा वेगळं आहे. मी याविषयीची एक व्याख्या ऐकली होती जी म्हणते की देवाच्या समक्षतेमध्ये रेंगाळणं, देवाच्या समक्षतेत रेंगाळणं शांत राहून. बघा, त्याला हे जाणवू देणं की तुम्हाला ठाऊक आहे की त्याच्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. तेव्हा तुमच्यापैकी ज्यांना याची जाणीव आहे त्यांना मी हे सांगू इच्छिते की तुम्ही शिस्त आणि आत्मसंयमानाची उच्च पातळी गाठा. वचनाच्या द्वारे तुम्हाला ही खात्री असायला हवी, तुमच्यामध्ये शिस्त आणि आत्मसंयमानाचं बीज रुजलंय आणि पवित्र आत्म्याच्या सहाय्याने तुम्ही याचा विकास करण्याची गरज आहे. पण यासाठी हे गरजेचं आहे की तुम्ही अगदी दररोज आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणून देवासोबत सकाळी, दुपारी, संध्याकाळी थोडा वेळ घालवा. आणि मी म्हणू शकते इथे की तुम्ही देवासोबत जर वेळ घालवला नाहीत तर तुम्हाला त्याचा विसर पडेल, तुम्हाला सहाय्य मिळणार नाही. अरे, तुम्ही माझी खुर्ची विसरलात की आता ती मला इथे दिसणार नाहीये. बघा, मी म्हातारी झाल्यामुळे मला मध्ये थोडं बसावं लागतं. देवाची स्तुती असो. खरं तर मागच्या वर्षी मला पाठदुखीचा फारच गंभीर असा त्रास झाला आणि तो 4 महिने होता, त्यामुळे मला थोडा वेळ बसावंच लागतं. आता मला याची सवय झाली, असं बसणं आवडतं मला वाटलं ओ हे छान आहे, कारण थोडा वेळ बसल्यामुळे मला थकवा येत नाही. बघा, देवासोबत वेळ घालवणं शिकल्यामुळे आपल्या जीवनात सगळ्या गोष्टी सहजपणे जुळून येतात. मला याकडे एखाद्या कोड्याच्या विखरलेल्या तुकड्यांसारखं बघायला आवडतं. तुम्ही माझं पुस्तक मनाची युद्धभूमी वाचलंय तर तुम्हाला काही कोड्याचे तुकडे मिळतील. हो, हे तर माझे कोते विचार आहेत. हीच तर समस्या आहे. आणि या सत्याने आपण स्तब्ध होतो. आणि मग तुम्ही चर्चमध्ये जाऊन संदेश ऐकता, तो आवडतो. आणि मग तुम्हाला दुसरा संदेशही आवडतो, पण त्याचं कार्य तुमच्या जीवनात होत नाही याचं आश्चर्य वाटतं. तुम्ही शर्ट विकत घेता, तुम्ही सभांना जाता, तुम्ही सीडीज आणि डीव्हीडीज आणता, तरीही विचार करता माझी समस्या काय? मी चर्चला जातो, याची करते, तशी करते. बघा, मला काय समजलं ठाऊक आहे आणि मी त्याबद्दल आभारी आहे. हे सगळे एका कोड्याचे तुकडे आहेत आणि आपण प्रभूकडे जाऊन असं म्हणायला हवं की प्रभू, माझ्या जीवनात तू याचं कार्य घडवून आण. बघा, दैवी शिस्त ही एकच अशी गोष्ट आहे जी तुम्हाला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी देऊ शकते. बऱ्याच लोकांना काही गोष्टी हव्या असतात, पण त्या मिळवण्यासाठी जे गरजेचं आहे ते करत नाहीत. मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही सगळे तुकडे जुळवा आणि उत्तम निकाल मिळवा.
आज आम्ही देतोय, तुम्ही स्वतःला शिस्त लावली नाही आणि जर तुम्ही आत्मसंयम ठेवला नाही तर तुम्हाला देवाच्या मनासारखं जीवन जगता येणार नाही. जर तुम्ही अशी व्यक्ती असाल जी म्हणते बघा मला तशी फारशी शिस्त नाहीये, तर हे शिक्षण आज सादर आहे तुमच्यासाठी. आणि माझं अजून एक पुस्तक हाऊ टू सक्सीड ॲट बीइंग युअरसेल्फ हे माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी एक आहे. मी हे फार पूर्वी लिहिलं होतं कारण मला मी म्हणून जगणं फारच कठीण जात होतं आणि तसं जगण्यासाठी यातून तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंतीकरता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मायर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.